हॅलो एव्हरीवन, हेडअप कीज मध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे। एक हेअर प्रोफेशनल म्हणून जेव्हा तुम्ही काम करता तेव्हा प्रत्येक दिवस वेगळा असतो आणि ह्या कामाची ही विशेषता आहे की तुम्ही रोज वेगवेगळ्या लोकांना भेटता आणि तुमची क्रिएटिव्हिटी वेगळ्या प्रकारे सादर करता। पण याचा अर्थ असा नाही की जे एवढं सोपं दिसतं ते तेवढं सोपं आहे। खरं सांगायचं तर असे काही स्ट्रेस असतात जे तुम्ही ठरवून पण अवॉइड नाही करू शकत। हीच योग्य वेळ आहे आपल्या प्रोफेशनल चॅलेंजेसना फेस करण्यासाठी उत्तम उपाय शोधण्याची। तुम्ही फ्रीलान्सर असाल, नाहीतर एम्प्लॉई किंवा मॅनेजर, वर्क स्ट्रेस कमी करायचा उत्तम मार्ग म्हणजे आपल्या बाउंड्रीज कशा आखायच्या आणि त्या लोकांपर्यंत कशा पोहोचवायच्या हे जाणणं। हा सगळ्यात चांगला मार्ग आहे बऱ्याच स्ट्रेसफुल इंटरॅक्शन्सना सुरू व्हायच्या आधीच थांबवण्याचा। चला तर आधी क्लायंट सोबत आपल्या बाउंड्रीज सेट करण्यावर फोकस करूया। मला वाटतं जेव्हा मी माझ्या रोजच्या आयुष्यातल्या बाउंड्रीज सेट केल्या त्याने माझी खूप मदत झाली आणि मग मला कळलं की माझं प्रोफेशन सुद्धा बाकी प्रोफेशन्स इतकंच महत्वाचं आहे। सो एक्झाम्पल, एखाद्या क्लायंटला जर माझ्याकडून हेअरस्टाईल करायची असेल तर ती नक्की वेळ काढेल। तिला वेळ काढावा लागतो, जसं की ती डॉक्टर, लॉयर, डेंटिस्ट साठी काढते। तिला हे समजून घ्यावं लागेल की आमचंही प्रोफेशन तितकंच रिवॉर्डिंग आहे। आपल्या वर्क पॉलिसी सेट करण्यापेक्षा दुसरी चांगली सुरुवात काय असू शकते? एका पानाचं ब्रीफ डॉक्युमेंट बनवा ज्यात तुमच्या कामाच्या पद्धती लिहिलेल्या असतील। त्यामुळे लोकांना कळेल की ते तुमच्याकडून काय एक्सपेक्ट करू शकतात आणि ह्यामुळे गैरसमज होणार नाहीत। तुम्ही हे ईमेलच्या थ्रू आपल्या क्लायंट्सना पाठवू शकता जर तुमच्याकडे ऑनलाईन बुकिंग सिस्टम असेल तर। जर तुम्ही फ्रीलान्सर असाल तर आपल्या बुकिंग सिस्टम आणि बिझनेस ऑटोमेशन सेटअप करण्यासाठी पुरेसा वेळ द्या। तुमच्या कामाच्या वेळा आणि पद्धती क्लायंटला क्लिअरली मेन्शन केलेल्या असाव्यात। जर तुम्ही मोबाईल हेअरड्रेसर असाल तर सक्सेससाठी स्वतःला तयार करा। तुमच्या क्लायंट्सना सांगा की तुम्हाला त्यांच्या घरात कशा कंडिशन्स हव्यात, त्यामुळे तुम्ही तुमचं काम उत्तम कराल। एक्झाम्पल म्हणून तुम्ही तुमच्या क्लायंट्सना वर्क स्पेस क्लीन ठेवायला सांगा। ज्या रूममध्ये पुष्कळ लाईट आणि आरसा असेल त्या रूममध्ये आरशासमोर खुर्चीचा सेटअप लावा। आरसा जितका मोठा तितका उत्तम। अपॉइंटमेंट्स घेतानाच आपल्या अमाउंट साफ सांगून टाकाव्यात। त्यांना विचारा की मी तुमचे केस वॉश किंवा रिन्स कसे करू शकतो। हेअर अपॉइंटमेंटच्या आधी कन्सल्टेशन द्या, त्यामुळे तुमच्या क्लायंटला कळेल की तुम्ही काय करू शकता आणि काय नाही। एक्झाम्पल म्हणून क्लायंट्सना स्पष्ट सांगा की त्यांना जो कलर अपेक्षित आहे तो येण्यासाठी किती सेशन्स घ्यावे लागतील आणि काय मेंटेनन्स गरजेचं आहे। कधी कधी क्लायंट्स जेव्हा तुम्हाला कन्सल्टेशनसाठी भेटतात, तुमच्या पॉलिसीज, प्राइस आणि तुमच्या काम करण्याच्या पद्धतीबद्दल पूर्वकल्पना नसताना, तर जेव्हा ते तुम्हाला कन्सल्टेशनसाठी भेटतात तेव्हा तुम्हाला रिअलाइज होतं की हे वर्कआउट होणार नाही। एका दिवसात 15 ग्राहकांना सर्व करू शकता, त्यानंतर तुम्ही मेंटली आणि फिजिकली थकून जाल। यामुळे तुमचा आणि त्यांचा देखील वेळ वाया जातो। म्हणून मी जास्तीत जास्त ईमेलच्या थ्रूच काम करते। तुम्ही कुठल्याही प्रकारचे हेअर प्रो असलात तरी आपल्या सर्व्हिसेसच्या प्राइसबद्दल सुरुवातीलाच सांगा। कस्टमरला आधीच सगळं क्लिअर करा। असं केल्याने नंतर होणाऱ्या ऑकवर्ड इंटरॅक्शन पासून तुम्ही वाचाल। बाउंड्रीज सेट केल्याने तुम्ही बऱ्याच स्ट्रेसफुल सिच्युएशन्स टाळू शकता, पण काही ना काही तुमच्या कंट्रोल बाहेर असेलच। क्लायंट्स कधी उशिरा येऊ शकतात किंवा मग त्यांना रिझल्ट आवडणार नाहीत किंवा ते अँक्शियस सुद्धा होऊ शकतात। सिनारिओ काहीही असू द्या, जे व्हायचं ते होणारच आहे आणि आपण ते बदलू शकत नाही। पण त्यासाठी तुम्ही तयार राहू शकता आणि कमी स्ट्रेसफुल वे मध्ये रिॲक्ट करू शकता। आणि तुमच्या टूल बॉक्समध्ये एक प्रिपेअर्ड प्रोफेशनल स्टेटमेंट्सची लिस्ट आम्ही ठेवणार आहोत। जेव्हा क्लायंट्स 15 मिनिटं लेट येतात आणि त्यामुळे तुम्ही तुमचं काम वेळेत संपवायच्या टफ पोझिशन मध्ये असता, ज्यामुळे तुमच्यावर खूप जास्त प्रेशर येऊ शकतं। पण तुम्ही तुमच्या क्लायंट्सना आता उरलेल्या वेळेत माझ्याकडून काय अपेक्षा आहेत असं विचारून हे प्रेशर टाळू शकता। अनफॉर्च्युनेटली तुम्ही 20 मिनिटं लेट आहात, सो मी फुल हायलाइट नाही करू शकत, पण पार्शियल हायलाइट नक्कीच करू शकतो। अशी बाउंड्री सेट करणं म्हणजे तुमचं प्रोफेशनलिझम दाखवण्याची सर्वात चांगली पद्धत आहे, ज्यामुळे क्लायंट्स तुम्हाला रिस्पेक्ट देतील। जर कुठल्या क्लायंटला माझ्या सर्व्हिसबद्दल तक्रार असेल, मग मी त्यामुळे स्ट्रेसमध्ये येते, कारण हे माझं सलॉन आहे आणि माझे क्लायंट्स माझ्या सर्व्हिसशी खुश नाहीयेत। तुम्हाला ठाऊक आहे, क्लायंट्सना त्यांच्या भीतीबद्दल माहीत असते, त्यांना त्यांचा कम्फर्ट झोनही माहीत असतो। आपण फक्त स्टाईल एनहान्स करू शकतो, त्यांना सुंदर बनवण्यासाठी मदत करू शकतो। पण जर कोणी अनकम्फर्टेबल असेल तर इट्स ओके। सगळ्यात आधी क्लायंट्सना तुम्ही त्यांचं ऐकताय, त्यांच्या फिलिंग्स समजून घेताय हे वाटणं महत्वाचं आहे। स्वतःला डिफेन्सिव्ह नका करू। जर तुम्हाला खात्री करून घ्यायची आहे की ते खुश नाहीयेत, तर मग विचारा, मी पुढे काय करू? उदाहरणार्थ, हो मी तुमचं म्हणणं ऐकलं, तुमची निराशा झाली त्यासाठी माफ करा, पण तुम्हाला मी हे कसं फिक्स करून देऊ शकतो? अशा अर्थाची तुमची वाक्य तयार करून म्हणा।
दर 5 व्यक्तीमागे 1 व्यक्ती एन्झायटी सोबत स्ट्रगल करतोय आणि अनयुज्युअल नाही अशा क्लायंट सोबत इंटरॅक्ट करणं जो हे अनुभवतोय. जर तुम्हाला अँक्शियस क्लायंट माहित असतील तर त्यांच्या फिलिंग्स समजून घेण्याचा प्रयत्न करा. त्यांना एंगेज करण्यासाठी तुमची बॉडी लँग्वेज आणि टोन दोन्ही चेंज करा. त्यामुळे जास्त पॉझिटिव्ह एक्सपिरियन्स क्रिएट करायला मदत मिळेल. एखाद्या स्ट्रेस क्लायंट सोबत काम करणं तुमच्यासाठी खूप चॅलेंजिंग होऊ शकतं, कारण तो तुमची एनर्जी ॲब्सॉर्ब करतो. हे असं काही आहे ज्याच्यामुळे वर्क एन्व्हायरमेंट, कोवर्कर्स, क्लायंट्सवर सुद्धा परिणाम करू शकतं. फॉर एक्झाम्पल, एखादा स्ट्रेस क्लायंट तुम्हाला सुद्धा स्ट्रेसमध्ये टाकू शकतो. कस्टमर्समुळे होणारा स्ट्रेस आणि सलॉनमध्ये होणारी धावपळ, त्यामुळे आमचा फोकस ब्लर होतो आणि मग त्यामुळे आम्हाला सगळ्यांना काम करण्यात त्रास होतो. त्यामुळे तुम्हाला नेहमीच ऑब्जेक्टिव्ह राहावं लागतं. मला वाटतं हा समतोल साधण्याची आपल्याला गरज आहे. सलूनमध्ये आपल्याला वेलबिंग कल्चर वाढवण्यावर भर दिला पाहिजे. आपल्याला प्रयत्न करायला हवेत की क्लायंट्सचे अनुभव शक्य तितके सुखद आणि आरामदायी करायला पाहिजेत, असं माझं मत आहे. तुम्हाला तुमच्या क्लायंट सोबत झालेल्या 1 किंवा 2 इंटरॅक्शन ज्या तुम्हाला मजा आली असेल त्या लिहायच्या आहेत. ह्या त्याच गोष्टी आहेत ज्यामुळे तुम्हाला हेअर प्रोफेशनल असणं छान वाटतं. आणि आता 1 किंवा 2 स्ट्रेसफुल इंटरॅक्शन बद्दल लिहा जे तुम्ही तुमच्या क्लायंट सोबत केलेले आहेत. आता पुढे अशी 1 किंवा 2 वाक्य आठवा जी तुम्ही अशा सिच्युएशन मध्ये डील करताना वापरू शकता. हे सगळं लिहून काढा. जर तुम्ही सॅलॉनमध्ये काम करता म्हणजे तुम्ही फक्त क्लायंट सोबतच इंटरॅक्ट नाही करत. तुमचे कोवर्कर्स सुद्धा असतात जे तुमच्यासाठी मोठा सपोर्ट ठरू शकतात किंवा मग स्ट्रेस सुद्धा. तुम्ही उत्तम कम्युनिकेशनवर फोकस करायला हवं. सायकोलॉजिकल सेफ्टी तयार करायला हे मदत करतं. म्हणजे सॅलॉनमध्ये सगळ्यांना बोलण्याची मुभा आहे. प्रश्न विचारा, कन्सर्न दाखवा, पण पनिशमेंट आणि ह्युमिलिएशनची भीती घालू नका. कम्युनिकेशन महत्वाचं आहे. जर तुमचा दिवस वाईट जातोय तर वाईट जातोय, त्यात काहीच हरकत नाहीये. याबद्दल तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या लोकांशी बोलू शकता. आपल्या इमोशन्सना शेअर करणं गरजेचं असतं. कधी कधी आपण स्वतः एवढेच हरवून जातो की काही शेअर करू शकत नाही आणि ते न केल्यामुळे ते बिल्टअप होतात. जितक्या जास्त लोकांना तुम्ही भेटाल, बोलाल, तितकेच ते लोक तुमच्या संकटात तुमच्यासाठी उभे राहतील. तुम्ही सलूनमध्ये कुठलंही काम का करेनात, पण हेल्दी सलून कल्चर क्रिएट करण्यासाठी तुम्ही ही हातभार नक्कीच लावू शकता. याचा अर्थ असा आहे की बदलाची सुरुवात स्वतःपासून होते. तुम्ही जी एनर्जी घेऊन रूम मध्ये येता त्या एनर्जीचा बाकीच्या लोकांवर काय परिणाम होतो याचा विचार करा. आमच्याकडे एक टिप आहे. तुम्हाला सेल्फ केअर स्किल्स आठवतात? कामाच्या ठिकाणी बेस्ट एनर्जी आणण्यासाठी त्या मदत करतील. जर तुम्ही मॅनेजर आहात तर सगळ्यांना त्यांचे की रोल्स आणि जॉब समजावून सांगा. लोकांना त्यांच्या जबाबदाऱ्या माहिती असणं महत्वाचं असतं. फ्लोअर साफ करणं असो, लॉन्ड्रीचं काम असो किंवा फोन आन्सर करणं असो, तुमच्या अपेक्षा स्पष्टपणे सांगा. यामुळे तुमच्या टीम मधली एन्झायटी कमी होते आणि कन्फ्युजन आणि रिझनमेंट होत नाही. जेव्हा तुम्ही मॅनेजर म्हणून खुर्चीच्या मागे काम करता आणि त्याच वेळी संपूर्ण सलॉन देखील मॅनेज करता, तेव्हा तुमच्या टीमला कल्पना नसते की तुमच्याशी बोलण्याची योग्य वेळ नेमकी कोणती. म्हणूनच महिन्यातून किंवा 3 महिन्यातून एकदा आपल्या टीम मेंबर सोबत चेक इन टाइम प्लॅन करा. म्हणजे त्यांच्या लक्षात येईल की तुमच्याशी बोलायची संधी त्यांना मिळणार आहे. हेल्दी टीम टॉपने सुरुवात करते. आयुष्य आणि वर्क लाईफ कसं बॅलन्स करायचं याचं एक्झाम्पल आपल्या वागण्यातून सेट करा. कारण हे फक्त माझ्या बाबतीत नाहीये. मला वाटतं माझी एक टीम आहे आणि त्यांचंही खासगी आयुष्य आहे. तुम्ही तुमचा अर्धा दिवस किंवा अर्धा आयुष्य त्यांच्यासोबत जगत असता. हे माझे फक्त एम्प्लॉईज नाहीयेत. माझ्या आयुष्यातील माझ्या कुटुंबानंतर सगळ्यात महत्वाचे लोक आहेत. मला या गोष्टीचा खूप आनंद आहे की मी एकटी नाहीये. माझ्या अवतीभोवती इतकी लोक आहेत. अल्टिमेटली एक हेल्दी सलून कल्चर प्रत्येक जण आपापलं काम किती चांगलं करतो ह्यावर डिपेंड आहे. आम्ही तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहोत. तुम्ही कन्स्ट्रक्टिव्ह फीडबॅक कसा हँडल करता? इथे जे जे हेअर प्रो आहे त्या सगळ्यांसाठी हा प्रश्न आहे. फ्रीलान्स, एम्प्लॉईज किंवा मॅनेजर. तुमच्या नोटबुकमध्ये एपिसोड 3च्या सेक्शन मध्ये जा आणि इन्स्ट्रक्शन्स फॉलो करा. त्यासाठी तुम्हाला हवा तेवढा वेळ घ्या. एक हेल्दी वर्क कल्चर तुमचे डेली क्लायंट्स आणि कोवर्कर्स बरोबरच्या इंटरॅक्शन पेक्षा जास्त गोष्टींवर डिपेंड असतं. फिजिकल एन्व्हायरमेंट सुद्धा ह्यात सामील आहे. हे सगळं चांगल्या अर्गोनॉमिक्स म्हणजे अशा गोष्टी ज्या एफिशियन्सी आणि कम्फर्ट बनल्या त्यांच्याबद्दल आहे. हेअर प्रोफेशनल म्हणून तुम्हाला दिवसभर उभं राहावं लागतं. म्हणूनच तुम्ही कुठले फुटवेअर वापरता ह्यावर लक्ष द्या. फ्लोरिंगचा सुद्धा विचार करा. हार्ड फ्लोरिंगमुळे तुमचे तळवे, पाय
आणि स्पेशली तुमच्या पाठीला त्रास होऊ शकतो. अँटी फटीग फ्लोअर मॅट घ्यायचा विचार करा. तुमच्या शरीराला त्रास कमी होईल आणि तुमच्या पायाला स्प्रिंग बसवल्याचा फील येईल. आता आपल्याला अशा खुर्च्यांची गरज आहे ज्या सगळ्या हाईटसाठी सुटेबल असतील. तुम्हाला सीट क्लायंटच्या नाही तर तुमच्या हिशोबाने ऍडजस्ट करायची आहे, ज्यामुळे तुम्ही तुमची मान कमी वाकवाल आणि तुम्हाला सेव्हर किंवा लॉंग टर्म पेनचा सामना करावा लागणार नाही. जर तुम्ही मोबाईल हेअरड्रेसर असाल तर ऍडजस्टेबल ऑफिस चेअरची मागणी करा. आजकाल सगळ्यांकडे ही असतेच. आता हे रिमोट वर्किंग सुद्धा ग्रो करते आजकाल. लहान स्टूल सुद्धा मिळतात, म्हणजे स्टायलिश फ्लोअरवर जरी असला तरी बसू शकतो. टूल्सची साईज आणि वजनावर सुद्धा लक्ष द्या. खूप जास्त वजन असता कामा नये. जर तुम्ही मोबाईल हेअर ड्रेसर असाल तर जेव्हा शक्य असेल तेव्हा तुम्ही रोलर बॅग्स वापरा. ट्रेज वापरू शकता, म्हणजे तुम्हाला स्ट्रेच करायला नको किंवा खुर्चीच्या अवतीभोवती टूल्स किंवा टिंट घ्यायला फिरायला नको. आता शॅम्पू बोल्स बद्दल विचार करा. असे बोल्स यूज करा की ज्यांना मागे आणि बाजूला ऍक्सेस असेल. जर पॉसिबल असेल तर क्वाइट झोन किंवा प्रायव्हेट स्टाफ एरिया तयार करायचा प्रयत्न करा. आणि इथे बोलायचं नाही अशी पॉलिसी सुरू केली तर मग तुमचा एरिया आणखीनच शांत होईल. तुम्ही तुमच्या सलोनमध्ये काम करा किंवा टीममध्ये, तुमच्याकडे तुमच्या वर्क एक्सपिरियन्सवर पॉझिटिव्ह इम्पॅक्ट टाकायची एबिलिटी नक्कीच आहे. तुमच्या वेलनेस इनिशिएटिव्हची सुरुवात छोट्या छोट्या मॅनेजेबल स्टेप्स उचलून करा. वेळेसोबतच तुम्ही तुमचा मेंटल आणि इमोशनल वेलबिंग इम्प्रूव्ह करत जाल. हेडअप कीज मध्ये आम्हाला जॉईन केल्याबद्दल धन्यवाद. आम्ही सर्व लॉरियल प्रोफेशनल्स तुमचं कौतुक करतो की आपल्या हेअर इंडस्ट्रीशी रिलेटेड मेंटल हेल्थ संबंधित जाणून घेण्यासाठी तुम्ही वेळ दिलात. आम्हाला तुमच्या कमिटमेंट्स आणि सेल्फ रिफ्लेक्शनचा अभिमान आहे. तुम्हालाही असायला हवा. पण आपला हा प्रवास इथेच संपणार नाहीये. आम्हाला आशा आहे की तुम्ही इथे ज्या टूल्स बद्दल शिकलात त्यांचा तुम्ही तुमची आणि इतरांची काळजी घेण्यासाठी नक्कीच वापर कराल. हेड अप सोबत.